गर्भाशयामध्ये होणाऱ्या गाठी हा स्त्रियांमध्ये आढळणारा खूप सामान्य त्रास आहे. 30 ते 50 वयोगटात. बहुतेक वेळा या गाठी कॅन्सरच्या नसतात, पण योग्य वेळी लक्ष नाही दिलं तर त्रास वाढू शकतो. गर्भाशयात गाठी होण्याची मुख्य कारणं म्हणजे हार्मोन्सचं असंतुलन. स्त्री शरीरातील इस्ट्रोजन हार्मोन जास्त प्रमाणात असेल तर गाठी वाढण्याची शक्यता जास्त असते. मासिक पाळी नियमित नसणे, जास्त रक्तस्राव हे याचं लक्षण असू शकतं. रजोनिवृत्तीनंतर बहुतेक वेळा गाठी लहान होतात. आनुवंशिक कारणं असतात. आई, आजी किंवा बहिणींना गर्भाशयाच्या गाठी असतील तर पुढील पिढीमध्ये हा धोका नक्कीच वाढतो. त्याचप्रमाणे लठ्ठपणा आणि वजन जास्त असणं. शरीरातील चरबी इस्ट्रोजन वाढवतं, त्यामुळे जाड महिलांमध्ये गाठी जास्त आढळतात. उशिरा लग्न, उशिरा गर्भधारणा. पहिली गर्भधारणा उशिरा झाल्यास किंवा कधीच गर्भधारणा न झाल्यास ही प्रॉब्लेम होतो. गर्भाशयावर नैसर्गिक हार्मोनचा ब्रेक राहतो. मासिक पाळी लवकर सुरू होणं. 10 ते 11व्या वर्षी पाळी सुरू होणं. शरीर जास्त काळ इस्ट्रोजनच्या प्रभावाखाली राहतं. सततचा ताणतणाव. तणावामुळे हार्मोन्स बिघडतात. पाळी अनियमित होते. हार्मोनल गडबड होते. गाठींचा धोका वाढतो. चुकीचा आहार जसं की फास्ट फूड, जास्त तेलकट, मैद्याचे पदार्थ, लाल मांस, भाज्या, फळे कमी खाणं, फायबरची कमतरता शरीरामध्ये असणं. शारीरिक हालचालींचा अभाव. नियमित व्यायाम न केल्यामुळे वजन वाढतं, रक्तप्रवाह मंदावतो आणि गाठी वाढण्याचा धोका वाढतो. गाठी असल्याची संभाव्य लक्षणं म्हणजे मासिक पाळीत खूप जास्त रक्तस्राव, पाळी जास्त दिवसांनी येणे, पोटात किंवा कंबरदुखी होणे, पोट फुगल्यासारखं वाटणं, वारंवार लघवी लागणं, गर्भधारणेत अडचण येणं. प्रतिबंधासाठी काय करावं तर वजन नियंत्रणात ठेवा. रोज 30 मिनिटे चाला, योगा करा, हिरव्या भाज्या, फळे, फायबरयुक्त आहार घ्या, ताण कमी करा, ध्यान प्राणायाम करा. दरवर्षी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून स्वतःची तपासणी करून घ्या. यासारख्या चांगल्या गोष्टी केल्या तर नक्कीच गर्भाशयामध्ये गाठी होण्यापासून तुम्ही वाचू शकता. यासाठी योग्य ती जीवनशैली नक्कीच अवलंब करा आणि स्वतःचं गर्भाशय निरोगी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा.